शामराव. बोला आता तुम्हीच काहीतरी. हा आता काय बोलाव काय कळत नाही बा. कळत नाही म्हणजे ट्रॅक्टरला का शेतात नुसता उभाच करून ठेवला तर नांगरून होईल का शेत? म्हणजे अरे तुमचा ट्रॅक्टरला का 4 वर्ष एकाच जागे उभा आहे. गांजायला लागलाय खालनं पाकतो आता. काय बोलताय? काय माणूस आहे लगा. बायको आंदोलनात झाली तुमची घरी. हा ना. काय लगा तुम्ही एक आहे का नाही तिथंच जाऊन बसतीय. मिनत्या गेले की 2 दिवस तोंड दाखवणार परत आईकडे जाणार. आपण काही कमी प्रयत्न केले का आई सांगा मला. काय हाताला लागले? काहीच लागलं नाही. नाही का नाही? काय शेवटी एकटाच बसलाय का नाही का? या बघा शामराव तुम्हाला सांगतो तुम्हाला चांगल्या सोबतीची गरज आहे आणि वासंतीबाईची पण गरज आहे. वासंतीबाई मी नमस्कार. अगं बाई नमस्कार नमस्कार. वासंतीबाईंच्या आयुष्यात लय खचून खचून दुःख भरलेलं आहे. असं का? आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे दुःखाचा फार उकिरडाच आहे हो. दुःख अधिक दुःख सुख 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 सुख. अहो तुम्ही एकत्र यावं. तुम्ही सुखीच होणार विषयच नाही. बरोबर बोलून राहिले तुम्ही. पण कसं आहे पहिली बायको असताना असं कसं करायचं हो? आहे कुठशे कुठशे मनी वाय दिसून नाही राहिली. आतल्या खोलीत शे किचन मध्ये डिबरे घसडून राहिली. काय बोलून राहिला श्याम्या कुठशे? अरे दिसून नाही राहिली पण आहे ना ग ती. अरे पण नावाला असून काय उपयोग आहे का? आपण तिला सोड चिठ्ठी देऊन टाकू. सोड चिठ्ठी. बरोबर आहे हो. बरोबर आहे. विषय कट करून टाका. का झोपला काय? ए अरे भन आहे का? भनी बद्दल बोला की काहीतरी. कशाला आलाय का कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय हा बोलतो बोला बोला. शामराव श्यामराव तुम्ही माझ्या ताईशी लग्न करा. तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच आहे. नाही 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 सांगितलं मामांनी मला. सॉरी बरं का पण यांचे मिस्टर कसे गेले हो? चक्कीवर गेले दळणाचा डबा घेऊन. ते आलेच नाहीत परत. म्हणजे तसं तर आधी मी जायची दळण टाकायला चक्कीवर. पण एकदा काय झालं आमच्या टीव्हीवर की नाही यानाकोंडा पिक्चर लागला होता आणि मला की नाही यानाकोंडा लयच आवडतो. तर मी यासनी म्हणलं तुम्ही जाल का? तर ते म्हणले बरं जातो. आणि मग ते गेले. मग ते गेले की गेलेच ते परत आलेच नाही. बरं जायचं ते एकट्यानं जायचं ना. दळणाचा डब्बा आणि ज्वारी पण घेऊन गेले. काय तुम्हाला दुःख नेमकं कशाच आहे? ए स्वतःच बघा त्यांचं कशाला विचारत आहे? तुम्ही फक्त सांगा ही पसंत आहे का नाही ती. कळलं का शामराव? नाही नाही हे बघा वासंतीबाईंच्या घरातला दळणाचा डब्याची जागा रिकामी आहे आता. तुमचा डबा जाऊ द्या तिकडे. काय बोलू कळत नाही हो. हो बोला. नाही म्हणजे एखाद्याचा दळणाचा डबा हरवला तर आयुष्यभर कुणी दळण दळायचंच नाही असं नाही होत ना. एवढा मला माझ्या आयुष्याची चक्की घरघर 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 चालायला हवी. त्याच्यातून फसफस फसफस पीठ यायला हवंय. शामराव माझ्या आयुष्याच्या चक्कीवर टरक टक टक आवाज काढाल का? पटलं मला यांच्या बोलणं. पण काय ना माझ्या बायकोवर पण माझा जीव आहे हो. तिला फसवल्या होऊन जाईल बुवा. बाकी काय तसं बॉम्बला अडकलंय आज. काय होईना झालंय का तुमच्यापेक्षा जास्त मी तिथं राहिलो या. लय जुळवायचा प्रयत्न केला लागा. ती तिच्या आईकडे आहे की नाही मग ती तुमची नाहीच. काय बोलता तुम्ही? मी ही पसंत आहे का तेवढं सांगा फक्त. मला म्हणजे लग्न करायला आवडेल. त्यात गेलं मनबिन रेडी आहे मी. डोकं महत्वाचं. डोक्याचा वापर केला पाहिजे. फक्त लग्न करताना आहे ना माझ्या 2 अटी आहेत. आता काय? कुठल्या अटी? लग्न केल्यानंतर किमान 3 वर्ष तरी माहेरी जायचे नाही. काही पण काळजी करू नका. जिथं माझा धनी तिथंच माझं सासरनी तिथंच माझं माहेर. वा मामा. झालं की मग काय विषय? झालं. आणि दुसरी अट अशी आहे की आईने बोलवलं तरी जायचे नाही. आई नाही आम्हाला. म्हणजे लहानपणीच वारली. वारली बिचारी. अरे नाही 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 पण मी यांच्याशी लग्न करायला अरे
चला चला दोन्हीकडच्याच मी पसंती आहे इथं म्हणतो सुपारी फोडूनच टाकू चालेल विषयच नाही आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीरच करतो इथं लग्न झालंच पाहिजे आता अरे तुन बाईने उपटी खोपडीने इथं काय करून राहिली तू इथं कसं बोलतात बघ की इथं नाही असं काय म्हणता हो हा नवऱ्याकडे येणार नाही तू कुणाकडे येणार मग असं का गेले 6 महिने हे कांगारूच्या पिल्लू तुमच्या कुशीत काय करत होतं अहो, असं नका म्हणू घ्या हो पदरात पुरीला जाओ पत्रात बसा बसू दे बस 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 आहे आधी बस पण मला सांगा अगं नीट बस नीट बस हे कोण आहे ते हे आपलं सांगा सासूबाई हे कोण आहे सांगा पाहुणे येते इकडं कोण दिसतंय काय कोण आहे मामा मामा आहे का मामा मामा सांगू टाक मामा तुम्ही इथं काय करताय आणि हे बोलणी करायला आलोय बोलली बोलणी बोलणी बोलली आणि कसली बोलली बोलली कसली बोलली सांगा की बोल मी सांगती ते हे होणार आहेत माझे ते माझं हे आहे आणि तुझी हिंमत कशी झाली का हे म्हणायची तुझी आई चप्पल काढ बाहेर चप्पल काढ कशी बोलती बघा आजी आधुनी तुले नवरानी एवढे दिवस कुठं खपली होती काय हो असं बोलत माझ्या गावीच होती ना हो मी गावी होती मग काय उपयोग आहे आईला बरं नव्हतं आजारी होती तर मग कधी बरं असतं त्यांना जेव्हा बघावं तेव्हा अमकं दुखतंय तमकं दुखतंय ते नाक तर गळातच असतंय आता तर मग काय दुखत ना आता दुखत्याला दुखत नाही म्हणणार तर काय म्हण आहे ग मामी मला एक गोष्ट सांगा गळणार जर वडताच आहे तर जीप कशाला बाहेर काढताय कशाला करताय अहो ती सवय झाली आता करायची मामी तुम्ही एक आहे का तुम्हाला बरं नसतं ना मग ठेवून घ्या सेवा करायला पोरीला तुमच्याकडेच ठेवून घ्या आमनं ठरेल शे काय आम्ही सोडचिट्टी देऊन राहिलो हिला बाबा काय बोलताय हो नका ना असं बोल तुम्ही सांगा ना हो माझी नका ना असं वागू मी मरून जाईन तू मरून जाशील गेली 4 वर्ष मी थोडा थोडा रोज मरतोय ते नाही दिसत तुला मग म्हणून काय लगेच सवत आणाल का हो नका ना असं करू तुम्ही चालले दादा कशी बोलती मला निघ म्हणजे काय आम्ही बाजारात फिरत फिरत ह्यांच्याकडे पाणी प्यायला ना आलोय ओ मामा तुम्ही बोला ना मी काय मामा तोडायलाच निघालात काय हो नका ना असं करू अरे तुमचं जुळवलंच आहे आतापर्यंत तुम्ही जुळवून गेला त्याला मी तरी काय करणार आहे ए बी अरे बोल की काय तरी बोल की मी बोलू बोला ना तुम्ही बोला ना असं नका ना करू ए बोंगाताने गुत्तो पड तू जेव्हा नाही तेव्हा बोकाड पसरते इकडे तुमच्याकडे आलं वासिंती बाई तुम्ही दिसायला भलत्या भारी आहे तुमचा आवाज बी गहरा गोड आहे पण माझ्या मनात सेतू आहे हो आता ही माझ्या मनात असताना तुमच्याशी लग्न केलं ना तर तुमच्यात पण मी तिलाच पाहिजे एक नाव सांगा सेतू 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 माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर कशा बाई माझा टाइम खोटी गेला चुकलं माझे चुकलं तू कशाला बोलते का यांना तू इथं कशाला आली मग तोंडवर घेऊन गप्पा बस उगाच काही बी बोल नको हा माणूस मागासपासून लाळ गळतोय माझ्या मागे आता मोठा ताट झाला आली मोठी गोड गळ्याची हित हा आवाज चालतोय गोड आवाजाची सवय नाही ह्या घराला मग तुझा भासाडा आवाज आणि तुझा नवरा घेऊन बस तुझ्या कमरेवर अरे आवाजाचं काही नाहीये मला या घरात आहे ना फक्त बाईचा आवाज पाहिजे बाकी काही नाही आता सुचताय काय रे आता सुचताय तुला बोंडूक तोंड्या मग असं लाळ गाळीत होता माझ्या माग आता शांतपणा करतोय साळसूतपणाचा आवाज नको चेहरा तर असा करून ठेवलाय डोक्यावर जे घालून ठेवलंय आहे तर सरसपाट वरनं टाकले टोपले
शहाणपणा शिकव. माझ्या नवऱ्याच्या तकल्यावर हात फिरवायचा अधिकार माझा आहे. नाही, फक्त जातो, रे. अगं, नाही फिरवला तुझ्या नवऱ्याच्या टकल्यावर. जा. चल. ऐका ना ऐका ना. हो दादा 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 आता चल. चल ग टाळे चल. काय केलंस? घालती का घालवलंस. सवच कर मी माझं नाव घेतलं मग अजून पण मी आहे ना तुमच्या मनात. अगं तूच आहे ग. केवढं प्रेम करता हो मायावर. पावसाळ्यात अक्कलपाडा धरण जेवढं भरतं ना तेवढं करतो मी प्रेम. धरणाचा दरवाजाच उघडाय पाहिजे ते आता नुसतं. मामा हो दादा. काय बोल. आता बाहेर पण सूर्य कुठून उगवला आज? तू स्वतःहून आली माझ्याकडे स्वतःहून. नाही तर काय आमच्या गावामध्ये बिबट्या घुसलाय ना. लागा ती एक लई लागा तारांबळ झाली लागा महिनाभर नुसती बॉम्ब त्या बिबट्याची. हा का? आता आड बाजूची चित्राबा उचलते ती उचलते. खाटावरली माणसं बी धरून घेऊन जाते अहो ती. अरे वा. हे माणसं मारले ती अहो काय तुम्हाला सांगू लय अवघड झाले लय घाबरलो हो आम्ही. असं. होय ना आता प्रत्येक घरात एक ना एक पुरुष आहे. आमच्या घरात फक्त 2 तरणा ताठ्या बायका. भीती वाटते ना हो. ओ मायो असं शेका म्हणून आले ते तुझ्यासाठी नाही आले. अरे जाऊ दे ना माडी. माझ्यासाठी नाही आले पण माझ्याकडे आली आहे ना ती. आणि संकट आल्यावर आपल्या माणसाकडेच जाऊन जातो ना आपण. आहे की नाही? बिबट्याचं नाव ऐकलं ना हा. मला माझ्या सिंहाची आठवण आली. मी शिव आहे? हा? म्हटलं सिंहाकडे जावं. आपल्या केसाला बी काय होणार नाही. बरं झालं. हेच तू बरं झालं. आता तू परत जाऊ नको बरं का. आता तुझा हा सिंह आहे ना रोज त्याला हाव हाव करायचे. जाऊ नको ते. हा? नाही जाणार ना. काय जाणार आहे. हा. मी पण इथंच राहणार आहे आणि आया पण इथंच राहणार. आई कशाला? हा? आई कशाला बाबा? त्या कशाला राहणार आहे. आता त्यांच्या गावामध्ये बिबट्या आलाय मग आमच्या गावामध्ये काय अस्वल पाहिजे. अहो काय म्हणता येईन बाई. आमच्या घरात जागा नाही. अहो असं नका करू. मला एवढीशी लादी पण पुरती हो. मला अंगणात ठेवून घ्यावा. मी पानं घेईन अंगावरती. मला नका पाठवू. तुम्ही आहे ना बोलत बसा. सेतो मला कसं मजा होत आहे. तुला कुठे ठेवून कुठे नाही असं झालंय मला. चल माळ्यावर जाऊ. कशाला माळ्यावर. अरे मी जत्रेत जातो ना तर तुझ्यासाठी काही ना काही घेऊन येतो गिफ्ट. तू येत नाही ना मग ते माळ्यावर फेकून देतो तर ते दाखवायचे. काय काय आणलंय. बांगड्या आणल्या. हा ते कानातले आणले. हा नेकलेस आणले. हा. हा, काय करते मसाडे. नाईट गाऊन पण आणलाय. मोगऱ्याच्या गजरावी आहे. गजरा सुकला असेल ना. अरे सुकू दे ग. पण माझ्या प्रेमाचा सुवास अजून बी असेल त्याला. बघा बायकोच्या बैल बघा. असू दे. मी बायकोच्या बैल आहे. मी बायकोच्या डुक्कर आहे. बायकोच्या बुबू आहे मी बुबू. पण मला आता सुधरत नाही. आता मी आहे ना 10-12 दिवस सुट्टी टाकणार आहे. उमरा बी दिसला नाही तरी चालेल मला. आता मी तोंड दाखवणार नाही. चल ना आलं बरं काय. कुणाचा फोन आलाय बघ. उचल. नानी आहे का. तिथं तुला जायला काय हॅलो. ओ थांबा जा. नानीचा फोन. हॅलो. असं काय. हा नानी बोल ग. बिबट्या खावला वय. बिबट्या खावला ग. त्याला पकडला. गावाला का? कुठं कुठं. हा तात्याच्या गोट्याजवळ पकडलं वय. पिंजऱ्यात तात्याच्या गोट्याजवळ. तात्याच्या गोट्याजवळ भारी झालं, भारी झालं. आणि बघायला ठेवणार आहे तू हे गावामध्ये. बरोबर येते मी येते. चल बघायचंय मामा बिबट्या. मला बघायचं आहे. बघायला जाऊया मग गावाला. चल. अरे यार तू कुठे चालली. आत्ता तर आली ना तू. बिबट्याला पकडला ना बघून येते लगेच. अरे बिबट्या सोड. मी तुला अख्खं जंगल दाखवतो. जंगल टेन्शन नको घेऊ. नाही हो. गावातला बिबट्या आहे ना हा. तर म्हणून कौतुक आहे तिला बघायचं. आम्ही नेहमी बघायचो त्याला. तर कधी शेपटी दिसायची. डोळे चमकायचे. कान दिसायचे. अख्खा मामा बिबट्या अख्खा दिसायचं. जे तू आपण तिकडे गेलो प्रियाला पण बोलवून घेऊ. तिला पण बघायचं होतं ना बिबट्या. आणि मग प्रियाचा 4था बछडा पण आपल्याला बघायचा आहे ना. बाई तिला ना आरामच मिळत नाही. जावई बापू काय थांबायचं नावच घेत नाही आहे. अरे या जावई बापूला पण थांबायचं नाहीये. पण त्याला तुम्ही सुरूच करू देत नाही काही. मी सांगतो बोलतो पक्का. थांबा हो तुम्ही. आपण प्रियाला बोलून घेऊ म्हणजे ती पण 2-4 दिवस तिथं राहील. नाही, नाही. काय काय
2-4 दिवसानं काय होणार आहे तेव्हा आपण चांगलं 4-5 महिने थांबू. मी आहे की. अरे तीन बाईनी सांडा मारू सांडा. आता काय म्हटली तू? बिबट्याला बघून येते, आता म्हणते 4 महिने. कसं बोलताय हो? 4 लहान बाळ आहे, मग त्याचं केवढं करावं लागतं तुम्हाला नाही माहिती. नाहीच माहित मला माहितीच नाही. तुम्ही मला माहित पडू देत नाही. मला माहिती पडू द्या. मी आले की सांगते सगळं काय काय बाळाचं. ऐका ना सासूबाई, ऐका ना, तुम्ही एकटा जा ना. जरा हात जातो. ए, येतो, तू- चल लवकर ये. तू ऐक ना ग. अरे मी परत एकटा राहून जाईल. त्याला बघून येत. तू अरे थांबणार आहे. सासूबाई. अरे आई तू कुठे चालली? चालले मी. कंटाळा आला तुझं तोंड बघून बघून, कंटाळा आला तुझं काम करून करून. चालले मी बिबट्या बघायला. माडी. मामा हो मामा, तो चक्कीवरचा पिठाचा डब्बा परत येईल का हो? घाल परत चक्कीत त्यो. आ? चांगलं स्थळ आणलं होतं लगा बेन्या. उद्या लग्न झालं असतं, नवी नवरी परवा आली असती घरात. तू काय कामाचं नाहीस, सांगते जरा. अरे तू बेन्या, मामा. तोंड बी बघू नको माझं तू आता. मामा बिमा काय नाही.